स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. मंगळागौर हे हिंदू धर्मातील नवविवाहित स्त्रीने करण्याचे एक व्रत आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी लग्नानंतर 5 वर्षे हे व्रत करण्यात येते. यासाठी नवविवाहित महिला सकाळी स्नान करून सोवळे नेसून पूजा करण्यासाठी बसतात. भटजींना बोलावून मंगळागौरीची अगदी षोडोपचाराने पूजा करण्यात येते. मंगळागौर अर्थात पार्वती. शेजारी महादेवांची पिंडही ठेवली जाते. पूजा झाल्यावर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी मंगळागौरीची आरती करण्यात येते. यानंतर एकत्र बसून सर्वजणी मंगळागौरीची कथा भटजींकडून ऐकतात. त्यानंतर पंचपक्वान्नाचे जेवण आणि सवाष्णींना वाण देण्याची प्रथा आहे. पूजेनंतर रात्री जागरण करण्यात येते. जागरणाच्या वेळी मंगळागौरीला विविध खेळ खेळण्याचा अनादी काळापासून चालत आलेला प्रघात आहे. यामध्ये मंगळागौरीची आरती केल्यानंतर रात्री जेवण करून अनेक विधी गाणी म्हणत हे खेळ खेळण्यात येतात. यामध्ये लाट्या बाई लाट्या, सारंगी लाट्या, फू बाई फू, अटुडं केलं गठुडं केलं अशी पारंपरिक गाणी आणि खेळ खेळण्याची खूपच मजा असते. आजकाल तर मंगळागौरीचे खास कार्यक्रमही आखले जातात. नऊवारी साडी, नाकात पारंपरिक नथ, दागिने असा पेहराव करून नव्या नवरीला नटवण्यासाठी आपल्या आणि घरातील विविध लोकांची ओळख करून घेण्यासाठी हा खास कार्यक्रम आखला जातो. त्याशिवाय आपल्या पतीला सुखाचं आणि निरोगी आयुष्य मिळावं म्हणूनही हे व्रत केलं जातं. जी महिला भक्तिभावाने मंगळागौरीचे हे व्रत करते तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभते व माता पार्वती आणि भगवान शंकरांची कृपा त्यांच्या कुटुंबावर राहते असे शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे. म्हणूनच हे मंगळागौरीचे व्रत मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने केले जाते. तर अशी ही मंगळागौर व्रताची माहिती. मंगळागौर व्रताची कहाणीसुद्धा मी आपल्या चॅनेलवर टाकलेली आहे. जर तुम्ही हे व्रत करत असाल तर अवश्य ती कहाणी ऐका. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.